स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. 26 जानेवारी अर्थात देशाचा प्रजासत्ताक वा गणतंत्र दिन. त्याच अनुषंगाने देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गत अनेक वर्षांच्या सामाजिक उपक्रम आयोजनाची परंपरा कायम राखत यावर्षी देखील नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष भीमराव इंगळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली समाजातील उपेक्षित अशा दुर्बल घटकातील माता भगिनींसाठी आर्थिक सक्षमीकरणाच्या अनुषंगाने स्वावलंबन शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिर आयोजनाचा उद्घाटन सोहळा. सदर कार्यक्रमाच्या निमंत्रित प्रमुख अतिथी अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापत करण्यात आली. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सामाजिक संघटना अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्वावलंबन शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिराला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विश्वजित करंजोळे पाटील तथा संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, महात्मा गांधींचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. सदर कार्यक्रमाला नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष भीमराव इंगोळे तसेच प्रतीक गोसावी, कालिदास राऊत, मनीषा झेंडे, संगीता पतंगे, नागेश जाधव, अशोक इंगोळे, तानाजी इंगोळे, राजू राठोड, हनुमान शिंगर, परशुराम कुराडे, कृष्णा भोसले, बाबू डोकरे, सुरेश शिंदे, शंकर भोसले असे इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्थिक सक्षमीकरणाअंतर्गत आयोजित सदर स्वावलंबन शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिराच्या प्रमुख उद्घाटक तथा अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांचा अल्पना करंजोळे पाटील यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अंबरनाथच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपंथी डवरी गोसावी तथा इतर उपेक्षित समाजाची वज्रमूठ बांधणाऱ्या नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सामाजिक संस्था अंबरनाथ शहराध्यक्ष भीमराव इंगोळे तथा त्यांच्या संपूर्ण टीमचे महिला आर्थिक सक्षमीकरणाअंतर्गत आयोजित सदर स्वावलंबन शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिर आयोजनाबाबत त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच नगराध्यक्षांच्या हस्ते शिलाई मशीनचे विधिवत पूजन करीत सदर स्वावलंबन शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिराचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तसेच गत अनेक वर्षांपासून सर्कस मैदान येथे वास्तव्यास असणाऱ्या शेकडो नागपंथी डवरी गोसावी समाजातील उपेक्षित कुटुंब त्यांचे हक्काचे घर तसेच नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबतची भूमिका देखील यावेळेस नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी घेतली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. अंबरनाथमध्ये ताईंच्या माध्यमातून सुरू केला तो महाराष्ट्रभर सगळ्या महिलांना कसा उपयोग होईल त्या माध्यमातून तुम्ही नक्की आता नवीन वर्षाची सुरुवातीला जो काय असेल तुमचा प्रोजेक्ट तो आमच्या नागपंथी डवरी गोसावी या संस्थेने आमच्या या महिलांसाठी राबवावा आमची सगळ्यांची अपेक्षा. आज नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्या माध्यमातून महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाच्या अनुषंगाने स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येत आहे आणि त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. काय सांगाल? नक्कीच अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या महिला सक्षमीकरण आणि त्यांचं स्वावलंबन होणार आहे जेणेकरून त्यांना स्वतःच्या हाताला काम मिळणार आहे. आणि कसं असतं स्किल म्हणजे आपण असं बोलतो की अनस्किल मधून पेक्षा स्किल जर आपण त्याला दिलं काही त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं त्यांना काम मिळेल आणि त्यांना उत्पन्नसुद्धा मिळू शकतं. आणि हा जसं काही म्हणाले आता की त्यांचा हा पायलट प्रोजेक्ट आहे पूर्ण नुसतं आपण इथपर्यंत मर्यादित नाही ठेवता पूर्ण अंबरनाथ तसेच महाराष्ट्रभर सुद्धा आपण कशाप्रकारे असं करू शकतो आणि महिलांना चांगलं पुढे येता येईल आपला प्रयत्न करूया. त्याचबरोबर आमचं अंबरनाथ नगर परिषदेचं मार्फत सुद्धा बालकल्याण विभागाकडून सुद्धा काही जे काही चांगलं सहकार्य करता येईल ते त्यात सहकार्य करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. मॅडम इथं लोकांना पाण्यापासून मूलभूत सुविधेपासून वंचित आहे त्या संदर्भात आपण काय सांगणार इथं कसे आपण आत्ता थोडे दिवसापूर्वी माझ्याकडे साहेबांनी पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते
आता इथे असं आहे की म्हणजे त्यांना घरपट्टी नसल्यामुळे ह्या सगळ्याचा अभाव आहे, ह्या गोष्टींचा त्यांना अभाव आहे. पण त्यांना स्वतःची पक्के घरं मिळवून देण्याचं आपल्याला पहिले काम करायचं आहे. त्याच्या प्रोजेक्टवर सुद्धा आम्ही ऑलरेडी माझं तिथे झालेलं आहे आणि आपण पर्यायी जागा शोधतो आहे. त्या जागी नाही पण दुसऱ्या जागी नक्कीच त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या ऑलरेडी त्यांना सांगायला मला सगळ्यांना आज आवडेल की ऑलरेडी हा विषय आम्ही घेतलेला आहे नगरपालिकेत आणि थोडे दिवसातच आपण परत एकदा बैठक घेऊन त्यासाठी घेणार आहोत आणि जेणेकरून कुठली जागा असेल कसं असेल त्यांना पण सांगितलं जाईल. आणि मला एक सांगायला सगळ्यांना आनंद होतोय आज की मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा जो समाज आहे इथले जे सगळे वस्तीतले लोक आहेत हे रेडी आहेत स्थलांतरणासाठी सुद्धा. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचा मी आभार व्यक्त करते की त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह आलं की एक आलेला आहे आम्हाला संदेश की आम्ही स्थलांतर करण्यासाठी रेडी आहोत तर तुम्ही पण आम्हाला ती जागा द्या. की बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही इथून हलणार नाही आणि मग सगळंच मिळू शकत नाही एका ठिकाणी. त्याच्यामुळे तुमचे पण खरंच आभार आणि चांगल्यात लवकरात लवकर तुमचं कसं घर तुम्हाला मिळेल याचा प्रयत्न आहे. त्या जागेवरती कुठलेही कुठले केस चालू आहे अशा पद्धतीची आम्हाला जागा नको आहे. कारण बऱ्याच वर्षाचा नाथपंथी डवरी गोसावी संस्था आणि भीमराव इंगोले दादांचा हा संघर्ष आहे. तर ताई तुम्ही आल्यामुळे आमच्या आशा अजून पल्लवित झालेत. आम्हाला नक्की वाटतं की तुमच्यामुळे आता आम्हाला न्याय मिळेल, हक्काचं आमचं घर मिळेल. माझं सांगणं हेच असेल, थोडा वेळ लागतोय काही गोष्टी व्हायला पण त्या कायदेशीर झाल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला पण त्रास नको आणि आम्हाला म्हणजे बोट ठेवता आलं नाही पाहिजे कुठल्याही गोष्टीवर आणि त्याला विरोध होईल नाही होईल ते वेगळी गोष्ट झाली. पण आमचं असेल की ज्यांना गरज आहे त्या गरजूंना त्यांच्या हक्काचं घर असेल किंवा त्यांच्या जसं आपण काम देतोय त्या हक्काचं त्यांचं मिळालं पाहिजे हा प्रयत्न. आणि मूलभूत सुखसुविधा सुद्धा नागरी सुखसुविधा सुद्धा मिळणं अपेक्षित. त्यांची शिक्षण झालं आणि शिक्षण झालं कसं आहे की आता जसं मी माझ्या महिला कल्याण विभागाकडून जी पॉसिबल मदत आहे ती आपण करणारच आहोत. जेणेकरून शिक्षण मूलभूत गरजांमध्ये पाणी असेल स्वच्छता असेल कारण की इथे आपण हा भागात मी फिरलेली आहे आधीसुद्धा की खरंच हा भाग दुर्लक्षित आहे आणि गरजू आहे तिथे की त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेलं आहे. तर त्या सगळ्या सुविधा देण्याचं काम आपण करणार आहोत. संघर्ष करा आणि हार्दिक शुभेच्छा देते. आणि हे गेल्या अनेक वर्षापासून आमचा असा उद्देश आहे की आमच्या महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांचं, म्हणजेच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. बाहेर कुठेही न जाता आमच्या महिलांनी इथे ज्या वस्तीमध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी महिलांना चांगलं प्रशिक्षण देऊन महिला उद्योजिका घडवण्याचा आमचा मानस जो आहे तो मानस गेल्या अनेक वर्षापासूनचा आमचा जो लढा होता म्हणूया तो
जो लढा आज या ठिकाणी मॅडम आमच्या नवनिर्वाचित आपल्या नगराध्यक्षा तेजस्वी करंजुले मॅडम आज या ठिकाणी आणि आमच्या प्रशिक्षण उद्योजक केंद्राचं नागपंथी डवरी गोसावी संस्था श्रमिका महिला मंडळ आणि भटके विमुक्त हक्क परिषदेच्या माध्यमातून जे केंद्र इथं उभा करण्यात आले त्याचं आज उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी आणि ताईंनी आज आश्वासन दिले की नक्की जो शासनाचा जो प्रोजेक्ट असेल तो या ठिकाणी महिलांसाठी राबवला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला इथल्या आमच्या उद्योजिका तयार होणार आहेत हे आम्हाला 100% खात्री आहे.